तर मित्रांनो नमस्कार. सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर माझा जसं तुम्ही थंबनेल पाहिला असेलच त्यावरनं तुम्हाला समजलं असेल मी आता बसलो आहे रघुलीला मॉलच्या एक्झॅक्ट समोरच. आता ह्या मॉलचा व्हिडिओ करण्यामागचा एकच उद्देश होता की आमच्या म्हणजे सध्या आम्ही जेव्हा 2010 साली मी ग्रॅज्युएशन नाही 10वी पास केली होती तेव्हा मॉलची क्रेज खूपच होती. त्या टायमिंगला तुम्हाला तर माहीत असेल 2010 2009 2011 हा टायमिंग असा होता की त्या टायमिंगला आपण कमीत कमी म्हणजे सोशल मीडियापासून खूपच अलिप्त होतो. तर त्यानंतर आम्ही 2010 झाल्यानंतर 10वी झाल्यानंतर आपल्याला होतं की मॉल फिरायचे मुंबई फिरायचे. तर पहिला हा आम्ही मॉल फिरायच्या पितरेने आलो होतो. तर त्या टायमिंगचा हा जो मॉल होता खूपच प्रसिद्ध असा मॉल होता कारण की वाशी म्हटलं की मॉलची नगरी होती. म्हणजे की वाशीमध्ये कमीत कमी 3 मॉल होते त्या टायमिंगला. एक हा रघुलीला बाजूला आहे सेंटर वन आणि अजून एक होता इनऑर्बिट मॉल. तर आत्ता सध्याच्या घडीला 2025मध्ये फक्त आणि फक्त मॉल चालू आहे तो म्हणजे इनऑर्बिट. बाकी सेंटर वनचं तर तुम्हाला माहीत असेल मी पाहिजे तर पुढच्या व्हिडिओला देखील दाखवेन. सेंटर वनचं एक शॉपिंग मॉल केला होता त्यानंतर तो पूर्णतः बंद करण्यात आला. तुम्हाला तर माहीत असेल की सिंगम मूवीची शूटिंग देखील त्यांच्या सेंटर वनच्या पार्किंगमध्ये झाली होती. आत्ता झालं असं आहे की आता दोन्ही मॉल झालेत बंद. जसं की रघुलीला फक्त आता जिवंत ठेवण्यामागचं कारण असं आहे की रघुलीलामध्ये आहे आयनॉक्समध्ये जे नवीन जे मूवी येतात ते सगळे त्या आयनॉक्समध्ये लागले जातात. आणि दुसरं आहे की रघुलीला मॉलमध्ये आहेत आता सध्या तरी कॉल सेंटर जास्तीच्या प्रमाणात कॉल सेंटरच आहेत. तर त्याच्यामुळे रघुलीला मॉल जिवंत आहे. बाकी तर मी तुम्हाला थोडीशी क्लिप दाखवेन कारण की आतल्या साईडला मी त्यांच्या सिक्युरिटीला विचारलं व्हिडिओ काढू का तर त्यांनी परमिशन दिली नाही आपल्याला. तर कारण की असेल त्यांचं काही सिक्युरिटी रिझन तर आपल्याला त्याची परमिशन नाही मिळाली. तर तरी तुम्हाला दाखवीन मी की मॉल जो सुरुवातीला जो गजबजलेला होता हा रघुलीला मॉल त्याच्या आत्ताच्या घडीला कंडिशन काय आहे. पूर्ण शॉप बी बंद आहेत. एखाद दुसरा शॉप जसं मॅकडी चालू होतं मी पाहिलं. एखादा फॅशन फॅक्टरी रिलायन्सचं फॅशन फॅक्टरी चालू होतं आणि 2-4 सलोन चालू होते. तर बाकीचे सगळे ऑलमोस्ट सगळे म्हणजे जवळजवळ 95% इथले जे शॉप आहे ते सगळे बंद आहेत. तिसऱ्या माळ्यावर आयनॉक्स आहे. नाही दुसऱ्या माळ्यावर 3 नाही 2च माळ्याचा आहे. दुसऱ्या माळ्यावर आहे आयनॉक्स आणि दुसरं आहे की कॉल सेंटर आहेत. भरपूर कॉल सेंटर आहेत तर ते चालू असतात रात्री 9 वाजेपर्यंत. तर मित्रांनो ही व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असाच होता की या जगात जसे शाश्वत अशी काहीच गोष्ट नाही आहे तसं हे मॉलची 2000 सालचा हा मॉल आहे. म्हणजे 2000 साली एस्टॅब्लिश केलेला मॉल आहे वाधवा ग्रुपच्या माध्यमातून. आज या मॉलची अशी कंडिशन आहे की थोड्या दिवसांनी हा मॉल कदाचित पूर्णतः बंद होईल आणि कदाचित पूर्णतः बंद झाल्यानंतर या मॉलला टाळा देखील लागलेला नाही तर मग वाधवा ग्रुपच्या माध्यमातून दुसरं काहीतरी ऑप्शन काढण्यात येईल. जसं सेंटर वनचा देखील आपल्याला वाटलं होतं त्यांनी शॉपिंग मॉल केला त्यानंतर मग त्यांनी जवळजवळ बंदच केला. तर आता बघूया. पण काही जुन्या आठवणी काही जुने म्हणजे म्हणतात ना शाळेतले दिवस या मॉलच्या एका भेटीमुळे जागे झाल्यात. बाकी दुसऱ्या फ्लोअरला इथं मला वाटतं हे पण आहे खाण्यापिण्याच्या गोष्टी पण आहेत पण काही खास अशा गोष्टी नाहीत आता सध्याच्या घडीला कारण की खूपच मॉलचा हा डाऊनफॉल तुम्ही पाहिला आहात आणि मी पण पाहिला आहे. खरंच खूप म्हणजे जुन्या आठवणी होत्या मॉलसोबतच. आता खूपच डाऊनफॉल झालेला आहे. तर मित्रांनो हेच आहे सांगायचा उद्देश की शाश्वत अशा या गोष्टी शाश्वत असं सध्या तरी काही नाही आहे आपल्या पृथ्वीतलावर. त्याच्यामुळे एकच असतं की प्रत्येक गोष्टीचा एक काळवेळ असते. ते काळवेळपर्यंत तुम्ही वरती पोचत असता. नंतर जेव्हा तुम्ही खाली येता तेव्हा तुम्ही पूर्णतःही खाली जाता. हे या मॉलच्या प्रामुख्याने म्हणजे या मॉलच्या उद्देशाने मी आज तुम्हाला सांगेन. बाकी आजचा व्हिडिओ काही एवढा मी फक्त तुम्हाला ज्ञान देण्यासाठी नाही काढला तर फक्त मला हा मॉल एक्सप्लोअर करायचा होता आणि तुम्हाला देखील हा मॉल आतनं दाखवायचा होता. पण आतनं काही कारणास्तव आपल्याला आतनं व्हिडिओ पूर्ण करता आले नाही त्याच्यामुळे थोडासा हा व्हिडिओ मी बनवला. आणि ठीक आहे आता ह्याच्या पुढे आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओ देखील काढू. तर सध्याच्या घडीला एवढंच. तर माझे चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओ आहेत. बाय बाय.